नमस्कार. ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घाईचे परिणाम किती घातक होतात या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला नक्की बघायला मिळेल. अति घाई आणि अति उत्साह की दोन्ही गाडीच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करणे. हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. काय इतकी घाईची काय गरजच नाही ना. किती वेळ वाचवणार आहे आपण? किती वेळ? नक्की सांगा, किती वेळ वाचतो? काही वाचत नाही. एक 5-7 मिनिटाचा 10 मिनिटाचा फरक पडणार. पण अशा घटनेपासून तरी आपण लांब राहू शकतो का नाही? टेम्पोला आता दोन्ही टायरच्या मध्ये ना आता ना असे लोखंडाच्या पट्ट्या मारलेल्या असतात. बघा तुम्ही, आता जे नवीन नवीन टेम्पो जे येतात ना, आयशर वगैरे, आणि ट्रकला सुद्धा ना अशा लोखंडाच्या मध्ये पट्ट्या मारलेल्या असतात. त्या पट्ट्या खरंच कंपनीवाल्यांनी मला वाटतं डोकं लावूनच केलं असेल ते काम. त्यांना माहित आहे की बाईकवाल्या असे कधीही पडतात मध्ये. अचानक कुठे ना कुठे अशी घटना घडते आणि त्या पट्ट्यामुळे काय होतं, बाईकवाल्यांना आतमध्ये येत नाही, गाडीच्या खाली येत नाही, टायर खाली येत नाही. आणि तिथे त्या पट्ट्यामुळे ना ते हे सगळे वाचले. पूर्वी असं नव्हतं. असं कोण बाईकवाला जर पडला ना ती सरळ त्या टायर खाली यायचा. पण इथं तसं नाही झालं. इथं अशा गाड्या येतात ना, त्यासाठी खरंच ज्यांनी कोणी डोकं लावलं ना त्याला खरंच धन्यवाद दिला पाहिजे. पण आपली जी चुकी आपली आहे. टेम्पोवाल्याला तर माहीतच नाही. काय घटना अशाच घडतात. पाठच्या टायरमध्ये पॅसेंजर येतो ना, त्याला माहीतच नाही पडत. कारण तुमच्या घाईच्या नादामध्ये ना तो स्वतः ॲक्सिडेंट होतो त्याचा. आणि तसंच झालं. तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओमध्ये ना नक्की कमेंटमध्ये सांगा.